जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रामध्ये नोंदणीला सुरुवात झाली असून आता शासकीय सोयाबीन खरेदी नोंदणी आणि विक्री प्रक्रियेत बायोमेट्रिक बंधनकारक केला आहे। यापूर्वी नोंदणी प्रक्रियेला फक्त आधार कार्ड, 7/12, बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्र लागत होती। मात्र आता पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक थंब आवश्यक केला आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 400 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहन नाफेडच्या व्यवस्थापकांनी केलं आहे। नाफेड योजनेमार्फत हंगाम 25-26 खरेदीसाठी शेतकऱ्यांना बोलवण्यात येते। तर त्या अगोदर त्यांचे ऑनलाईन आपलं त्यांच्याकडून 7/12 आधार कार्ड, बँकेचं पासबुक ओरिजिनल हे घेऊन आपण नोंदणीसाठी बोलवतोय। त्यावेळेस त्यांचा थंब घेऊन आपण त्यांची नोंदणी करतोय। त्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मेसेज पाठवून खरेदीसाठी केंद्रावर बोलवण्यात येते व त्यांचा माल मोजून घेण्यात येतो। आतापर्यंत किती शेतकऱ्यांची नोंदणी झाली? आतापर्यंत आमच्या हिशोबाने झालेली 210 शेतकऱ्यांची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे आणि इतर केंद्रावरून जी झालेली आहे एकूण 400 लोकांची नोंदणी झालेली आहे। म्हणजे प्रायव्हेटवाल्यांनी सुद्धा केलेली आहे ती। शेतकऱ्यांसाठी काय आवाहन करणार? शेतकऱ्यांनी एवढं सांगेल या योजनेचा लाभ घ्यावा। नोंदणीची पद्धत ही ऑनलाईनच आहे आणि इथे 210 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे आणि पूर्ण सेंटरला 400ची नोंदणी दिसते। नाही, माल खरेदी करताना शेतकरी स्वतः हजर लागणार आहे। जसं ऑनलाईन करताना शेतकरी स्वतः हजर राहतात तसे खरेदी करत्या वेळेस खरेदी केंद्रावर शेतकरी स्वतः हजर असणे आवश्यक आहे। यावेळेस बायोमेट्रिक हे कंपल्सरी करण्यात आले? हो, यावेळेस बायोमेट्रिक कंपल्सरी आहे। बायोमेट्रिक शिवाय नोंदणी झाली नाही। शेतकऱ्यांनी आपला माल नाफेड केंद्रालाच द्यावा असे मी आवाहन करतो शेतकऱ्यांना। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।